जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे झटके बसलेले आहेत। 4.4 रिश्टर स्केल इतका तीव्रतेचा हा भूकंप होता। जम्मू काश्मीरमधली ही बातमी आपण बघतोय। भूकंपाचे तिथे धक्के जाणवलेले आहेत आणि त्याची तीव्रता ही 4.4 रिश्टर स्केल इतकी होती। अगदी काही दिवसापूर्वीच जम्मू काश्मीर या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले होते आणि आता आज पुन्हा एकदा हे धक्के जाणवलेले 4.4 रिश्टर स्केल इतकी तीव्रता या भूकंपाची आहे। आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, सध्या नेमकी काय परिस्थिती आहे? भूकंपाचा नेमका केंद्रबिंदू कुठे आहे, समजू शकलाय का? जम्मू काश्मीर आणि जम्मू काश्मीरमधील भाग असलेला बारामुल्ला आणि पूंछ सेक्टरमध्ये 4.9 रिश्टर स्केलचा हा भूकंप जाणवलेला आहे। नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची ही माहिती आहे। परंतु या सगळ्या संदर्भात अद्यापपर्यंत कोणती वित्तहानी किंवा जीवितहानीची कोणतीही बातमी नाही किंवा या संदर्भात कुठलीही माहिती अद्यापपर्यंत प्रशासनाने दिलेली नाहीये। मात्र जी माहिती मिळत आहे त्यानुसार बऱ्यापैकी हादरे जे आहेत ते जमिनीला बसल्यानं लोकांमध्ये अचानक काय घडलंय याबद्दल संभ्रमाचं वातावरण होतं। अखेर प्रयोगशाळेच्या वतीने जी माहिती देण्यात आली त्यानुसार हे भूकंपाचे धक्के असल्याचं समजतंय। भूकंपाचा केंद्रबिंदू हा जम्मू काश्मीर भागामध्ये असल्यामुळे लोकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे। मात्र कोणती वित्तहानी किंवा जीवितहानी या सगळ्या याच्यामध्ये झाली नसल्याची माहिती समोर येते। जी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवलेले आहेत। 4.4 रिश्टर स्केल इतका तीव्रतेचा हा भूकंप होता। हे काही दृश्य आपण सध्या बघतोय। अगदी काही दिवसापूर्वीच अशा पद्धतीने भूकंपाचे तिथे धक्के जाणवले होते आणि आता आज पुन्हा एकदा 4.4 रिश्टर स्केल इतका भूकंपाचा हा धक्का जाणवलेला आहे।